चॅनल जास्वंदीज कोझीनेस. मी जास्वंदी आणि तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर फ्रेंड्स, आज आहे होळीच म्हणजे होलिका दहन आणि तुम्हाला सगळ्यांनाही होलिका दहनाच्या होळीच्या खूप 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 शुभेच्छा. होळी आणि होलिका दहन हा जो सण आहे हा प्रतीक आहे वाईटावरती चांगल्याचा विजय होतो याचा. भक्त प्रल्हादाची श्रद्धा आणि शक्ती यामुळे तो आगीतूनही वाचला, पण अहंकारी होलिका जी होती ती आगीत जळून भस्म झाली. तर हा सण जो आहे तो आपल्याला हे शिकवतो की राग, मत्सर, नकारात्मकता, द्वेष या सगळ्याचं आपल्या आयुष्यात काहीही स्थान नाही आहे. हे सगळं काही जे आहे हे होळीच्या अग्नीमध्ये तुम्हाला जाळून टाकायचं आहे. असं म्हणतात की होळीच्या अग्नीमध्ये इतकी शक्ती आहे की आपल्या आयुष्यातले सगळे अडचणी, सगळे अडथळे जे आहे या होळीच्या अग्नीमध्ये भस्म होतात. चला तर मग आपणही आपलं मन शुद्ध करूया आणि होलिका दहनापासून एका नवीन प्रवासाची, एका नवीन आयुष्याची सुरुवात करूया. तुम्हा सगळ्यांना परत एकदा खूप 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 शुभेच्छा होळीसाठी. आता ॲक्च्युली दुपार झाली आहे आणि मी आणि आई संध्याकाळच्या पूजेसाठी जे काही सामान वगैरे लागणार आहे, संध्याकाळी आज आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य असतो, तर त्याचं सगळं काही जे प्रिपरेशन करतो आहे. आज संध्याकाळी आमच्या इथे सोसायटीमध्ये सार्वजनिक होळी जे आहे ते पेटवणार आहे. तर 7 वाजताचा टाईम आहे. परत त्याच्यात लिहिलं आहे की ते नाशिक ढोल वगैरे पण बोलवणार आहे होळी पेटवण्याच्या वेळेस. तर बघू माझं 7 वाजता जाणं होतं की नाही खाली, कारण की तेव्हा स्वयंपाक वगैरे पण करायचा असेल. आम्ही दीपक आल्यानंतर 8-8:15 वाजता जाऊ शकतो नैवेद्य वगैरे दाखवायला आणि पूजा करायला. पण मला शक्य झालं तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल की कसं काय इथे सगळे सेलिब्रेशन आहे. आमची पण इथे पहिलीच होळी आहे आणि आजच रियांशची जी आहे ती ॲन्युअल एक्झाम स्टार्ट झाली आहे. आज त्याचा फर्स्ट पेपर होता, तर तोही शाळेत गेला आहे, येईलच आता थोड्या वेळाने. ठेवलं ना बरोबर सगळं. आणि ना क्वेश्चन आहे ना प्रॉपर रीड करशील रियांश, ठीक आहे? मगच आन्सर करशील. इनकम्प्लीट क्वेश्चन रीड करून आन्सर नको करू. काय विचारलं ते आन्सर कर व्यवस्थित, ठीक आहे? आणि ते पण एक रिझन आहे की आम्ही दुपारीच सगळं काही प्रिपरेशन करून ठेवतो आहे, कारण की त्याची एक्झाम म्हणजे असं असताना की माझीही एक्झाम, तो माझ्याशिवाय बिलकुल अभ्यास करत नाही. तसा तो हुशार आहे, त्याचं मेमरी पण खूप छान आहे. एक पाठी आहे, एकदा वाचलं की लक्षात राहतं आणि कन्सेप्टही त्याच्या इझिली क्लिअर होतात. पण त्याला अभ्यासाला बसवणं माझ्यासाठी फार एक टास्क असतो. त्याला जर काही असाइनमेंट वगैरे प्रिपेअर करून दिलं आणि ते त्याला सांगितलं ना मी की रियांश तू कर, तर त्याचं असताना मम्मी थांब 2 मिनटं, थांब 2 मिनटं, की बाबा मॅम आता मला भूकच लागली आहे, आता मला पाणीच प्यायचं आहे, मला काहीतरी थंडच खायचं आहे, नाही तर माझे फ्रेंड्स आले असतील मी खेळून येतो तोपर्यंत, नाही तर मग तू तुझं काम करते तोपर्यंत मी थोडा वेळ TV बघतो आणि मग 2 जण सोबत अभ्यास करू. तर असे अनगिनत बहाणे असतात त्याच्यामुळे मग मलाही त्याच्यासोबत अभ्यासाला बसावं लागतं, त्याचा अभ्यास घ्यावा लागतो मला. मग म्हटलं की थोडंफार प्रिपरेशन करून ठेवू म्हणजे मग संध्याकाळी एवढी धावपळ होणार नाही. तर आता तेच मला दाखवते की आम्ही पूजेची काय काय तयारी केली आहे ते. आधी आता पुरण वगैरे आत्ताच आमचं झालं आहे. पुरण आणि कटाच्या आमटीसाठीचं जे वाटण वगैरे होतं ते आम्ही बनवून घेतलं आहे आणि पूजेचंही सगळं सामान काढलं आहे. आता फक्त आमचे पूजेसाठी जे संध्याकाळी कपडे वगैरे जे काही लागणार आहे, साड्या वगैरे मी आणि आईचे घालणार आहे ते काढायचं बाकी. तर ते पण काढते आता, दाखवते आम्ही काय काय घालणार आहे ते आणि पूजेचं सामानही तुम्हाला दाखवते. तर हे असे मी आता आमच्या चौकांचे कपडे काढले. हा इकडे जो तो दीपकचा ड्रेस आहे तो तिकडे रियांशचा आहे. त्याला जीन्स आणि पायजमा दोघं काढून ठेवले. त्याला कधी जीन्स घालायची असते नाही तर कधी पायजमा, मग दोघंच काढून ठेवले वरती. त्याच्यानंतर ही आईची साडी आहे, ही माझी साडी आहे. आम्ही सध्या हलक्याच साड्या काढल्या कारण थोडं गरमही होतं आहे. म्हटलं अजून तिथे जाणार तर तिथे आग वगैरे असणार तर अजून गरम होईल, म्हणून मग सिम्पलच साड्या काढल्यात. होळीच्या नैवेद्याचं ताट आहे हे, होळीच्या नैवेद्याचं ताट आहे आणि हे पूजेची सामुग्री आहे होळीच्या. आता ती जास्वंदी तुम्हाला सांगेल. छान 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 आणि सुंदर आहे. पितळेची भांडी बघतात, हे नाशिकहून आणलेले आहेत आणि तिथे खूप सुंदर सुंदर भांड्याचं मोठं मार्केट आहे. आता जसं तुम्हाला आईने सांगितलं, हे जे ताट आहे हे आम्ही सेपरेट देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी आणलं आहे. प्रत्येक सणाला मी याच्यामध्ये नैवेद्य दाखवत असते देवांना. हे जे छोटं ताट आहे हे आम्ही खाली घेऊन जाणार आहे, म्हणजे याच्यामध्ये होळीसाठी खाली नैवेद्य घेऊन जाणार आहे, तर ते पण काढून ठेवलं आहे. आणि हे जे आहे हे मेन पूजेचं ताट आहे. आणि हे जे तांब्या पितळाची भांडी साफ करण्यासाठी ना मी एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे, माझ्या चॅनलवरती ऑलरेडी पोस्ट केला आहे, तर तुम्ही नक्की चेक करा. असं सणासुदीला ना ती हॅक अगदी कामात येते. एकदम पटकन तुमचे जे भांडे आहेत तांब्या पितळाचे ते साफ होतात. आता चला साहित्य दाखवते. इथे सर्वात प्रथम मी घेतला आहे दिवा. दिव्यानंतर इथे छोटी पंती घेतली आहे की जेणेकरून आमची पूजा झाल्यानंतर हा जो दिवा आहे, ही जी वात आहे, मी या पंतीत काढून हा दिवा जो आहे तिथेच होळीजवळ ठेवणार आहे. त्याच्यानंतर कुयरी घेतली आहे, कुयरीमध्ये अक्षदा, त्याच्यानंतर कुंकू, हळद, अष्टगंध असं जे रोजचं आमची जी कुयरी आहे ती घेतली आहे. त्यानंतर इथे दिवा लावायला काडीपेटी घेतली आहे. त्याच्यानंतर इथे अगरबत्ती आहे, घंटी आहे, पंचमेवा आहे सदासाठी. त्याच्यानंतर फुलं घेतली पूजेसाठी.
कलशामध्ये पाणी घेतलं आहे की जे आपण होळीच्या भोवती आपण फेऱ्या मारतो पाणी टाकत टाकत त्याच्यासाठी. आणि ह्या ज्या वाटांमधल्या वस्तू आहे ज्या ठेवल्या आहेत ना ह्याही सांगते. ह्या दरवर्षी आम्ही होळीमध्ये अर्पण करत असतो, तर त्या प्रत्येक गोष्टीला ना महत्त्व आहे आणि त्याचं महत्त्वही मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते. तर सगळ्यात प्रथम जे आपण इथे घेतलं आहे तर सगळ्यात प्रथम मी तुम्हाला सांगते तर ते आहे नारळ. नारळ जे आहे ते होळीमध्ये तुम्ही नक्की अर्पण करा. असं म्हणतात की नारळ अर्पण केल्याने घराचे धनाचे दरवाजे कायम उघडे राहतील. तुमच्या घरामध्ये कधीच धनासाठी पैशासाठी कमतरता राहणार नाही. त्यानंतर इथे दुसरं जे आहे ते आहे लवंग. असं म्हणतात की लवंग जर आपण होळीमध्ये अर्पण जर केली ना तर आपल्या घरामध्ये जर काही कर्ज असेल, काही मानसिक ताणतणाव असतील तर ते दूर होतात. ते कमी व्हायला आपल्याला नक्कीच तुम्हाला मदत होते. त्याच्यानंतर ह्या इकडच्या वाटीमध्ये आहे काळे तीळ. काळे तीळ याच्यासाठी असतात की जर तुमच्या घरामध्ये काही कलह असेल किंवा वास्तुदोष असेल किंवा पितृदोष असेल तर तुम्ही जर काळे तीळ जर अर्पण केले ना होळीमध्ये तर हे सगळं काही तुमच्या घरामध्ये कमी होण्यास नक्कीच फरक पडतो. तुम्ही हा उपाय जो आहे ना तो नक्की करून बघा. त्याच्यानंतर ह्या वाटीमध्ये घेतला आहे जव. तर तुम्ही जव घेऊ शकता किंवा गव्हाच्या ओंब्या, हरभऱ्याच्या ओंब्या जे आहेत ते तुम्ही होळीला अर्पण करू शकतात. या मागचं महत्त्व असं आहे की तुमच्या घरामध्ये नेहमीच धनधान्याची जे आहे ते भरभरून राहील. कधीच तुम्हाला अन्नाची धनधान्याची कमतरता तुमच्या घरामध्ये भासणार नाही. आणि सगळ्यात शेवटी जे आहे ते आहे कापूर. ते कापूर तर म्हणजे आपल्याला आरतीला पण लागणारच आहे, पण वेगळंही असं कापूर जे आहे ते आपण अर्पण करायचं आहे होळीमध्ये. त्याचं महत्त्व असं आहे की आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी कापूर जे आहे ना ते होळीमध्ये नक्कीच अर्पण करा. आय होप की जी आमची पूजेची तयारी आहे ती तुमच्यासाठी पण युजफुल ठरेल. हा व्हिडिओ तर कदाचित आज रात्री पोस्ट करेल मी किंवा उद्या सकाळी येईल. तर ह्या वर्षी तर नाही पण पुढच्या वर्षीसाठी ही जी तयारी आहे ती तुम्हाला नक्कीच उपयोगाची ठरेल. आणि आता 3:15 वाजलेत. आमचा रियांशही आल्या शाळेतून. कसा गेला आमच्या दादाचा पेपर? अरे वा, छान, इझी होता. जे आपण रिवाईज केलं होतं त्यातले क्वेश्चन्स आले होते. हां. आणि कसा होता म्हणजे क्वेश्चन पेपर आन्सर शीट डिफरंट होतं की एकच होतं? एकच होतं. अच्छा, अरे मग तर मला ते चेक पण नाही करता येणार होते क्वेश्चन्स. सगळे आन्सर्स लिहिले बरोबर प्रॉपरली रीड करून? खरं? चला मग आता उद्या तर सुट्टी नाही आहे. चला आता उद्याच्या पेपरचा अभ्यास करा. नाही का बरं नाही? मग कधी करा? नैवेद्याला इथे बनवलंय बासुंदी, कटाची आमटी, भात, कुरडई, पापड, भजे, पुरणपोळी आणि पाणी. Happy Holi!